टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जात आहे का? अंजली दमानिया यांचा ट्विट करत सवाल। विरोध असताना देखील हॉस्पिटल पीपीपी तत्वाने देण्याचा घाट घातलाय, दमानिया यांचा आरोप। तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात। तेरणा ट्रस्ट फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपुरता मर्यादित नाही, सुप्रिया सुळेंचं दमानियानं उत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अडकलेले राणा जगजितसिंह सध्या भाजपात आहेत अशी करून दिली आठवण। हा तेरणा ट्रस्ट जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं, ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात। रणजितसिंह निंबाळकर आणि मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणावेळी अंजली दमानिया कुठे होत्या? दमानिया सरकारला सहाय्य ठरणारी यंत्रणा, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठ्या समितीचा अहवाल उद्या सादर केला जाईल। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षक यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार। चौकशी समितीचा अहवाल सादर केल्यानंतर दोषी कोण ते समोर येईल। वांद्रे किल्ला दारू पार्टी प्रकरणी चौकशीचे आदेश, पार्टी संदर्भातला अहवाल 24 तासात पाठवण्याचे आदेश दिले। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। पालघर साधू हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून भाजपने काशीनाथ चौधरींवर आरोप केले, त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपने पक्षात घेतलं। रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। काशीनाथ चौधरी कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तेव्हा आरोप लावला नाही, संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। फडणवीसांचं रोहित पवारांना उत्तर। काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती, काशीनाथ चौधरींनी काल भाजपात केला होता पक्षप्रवेश। काशीनाथ चौधरी पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपी। सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये या सगळ्या संवेदनशील प्रक्रियाची चर्चा झाल्यानंतर काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुदतवाढ, कंपनीला 24 तारखेपर्यंत मुदतवाढ। दिग्विजय पाटील यांच्याकडून जीडीआरकडे मुदतीसाठी केला होता अर्ज। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जागावाटपाची बोलणी कधी सुरू करायची? उद्धव ठाकरेंकडून विचारणा। ठाकरे बंधूंची जागावाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होईल। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे यांचा बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद, सूत्रांची माहिती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। 11 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन। तर आधी समाजकारण मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांना स्मृतीला त्यांचं अभिवादन। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांसोबतचा एक जुना फोटो शेअर। बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला। आम्हा सर्वांसाठी आता बाळासाहेब ठाकरे हे श्रद्धेय आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाळासाहेबांना आदरांजली। श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन। स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी। मुंबईतील हजारो डबेवाल्यांचा महायुतीला पाठिंबा। मुंबईच्या डबेवाल्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। मागच्या निवडणुकीत ठाकरेंनी दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याचा डबेवाल्यांचा आरोप। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मानले मुंबईतील डबेवाल्यांचे आभार। विधानसभेवेळी शिवसेनेच्या 60 आमदारांविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार। नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारानिमित्ताने तानाजी सावंतांचा एक नवा गौप्यस्फोट। की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने एक ताकदीने माझ्या विरोधात इथं लढल्या, मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा? आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही। माझ्या पक्षाला, आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत। प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत भाष्य करायचं काही कारण नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीची नोटीस। कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी अंधारेंना नोटीस। विधानसभा सदस्य रमेश बोरनारेंनी मार्च महिन्यात विधिमंडळात अंधारेंविरोधात हक्कभंग आणला होता। अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल। शासकीय उद्घाटनाआधीच शिवस्मारकाचं उद्घाटन करत जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका। अशा कार्यासाठी कारवाई होत असेल तर मला आनंदच आहे, अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या हवेली येथील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्याशंकर वडे सांगळे निलंबित। पुण्यात पशुसंवर्धन विभागाची 6 हेक्टर 32 आर जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई। महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले निलंबनाचे आदेश।